अजयने निर्णय घेतला होता की जर लग्न केलं तर केवळ मधू बरोबर. मधूच्या घरचे या लग्नासाठी तयार झाले, पण अजयचे आईवडील या लग्नासाठी शेवटपर्यंत नकार देत होते. तुला काय वाटतं, ती शहरातली मुलगी आपल्या गावातले रीतिरिवाज आणि आपलं इथलं साधं खाणं बनवू शकेल? मला हे लग्न कधीच मान्य नसेल. तू माझ्याशी खोटं बोलतोयस कारण मी लग्नासाठी तयार व्हावी म्हणून. आता एक गोष्ट नीट लक्ष देऊन ऐक. तू माझा मुलगा नसताना तर मी या लग्नाला कधीच आले नसते. जेव्हा फेरे घ्यायची वेळ येईल तेव्हा आम्ही आशीर्वाद देण्यासाठी तिथे येऊ. मी एवढ्या कठोर मनाची पण नाहीये की तुला आशीर्वाद द्यायला येणार नाही. कर तू तुझ्या मनासारखं. आता ठीक आहे ना, झालं ना तुझं समाधान. काळजी करू नकोस, आम्ही वेळेवर पोहोचू. जा आता तुझ्या होणाऱ्या बायकोबरोबर लग्नाची सगळी तयारी कर. आमचा आशीर्वाद तुला नक्कीच मिळेल. थँक्यू बाबा, थँक्यू आई. मी तुमच्या दोघांची वाट बघीन. अजयला जरा हायसं झालं की त्याचे आई वडील या लग्नासाठी तयार झाले. सगळी तयारी पूर्ण झाली आणि अजय मधूला घेऊन लग्नाच्या मंडपात पोहोचला. त्याने पाहिलं की मांडवात त्याचे आई वडील येऊन पोचले होते. मधू अजयच्या आई वडिलांच्या पाया पडते. अजूनही अजयच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. अजय आणि मधूचं लग्न थाटात पार पडतं. अजय, तुझे मावशी, काका, आत्या, मामा आपले सगळे नातेवाईक आले आहेत. आता आपण सगळ्यांना एकदम जा म्हणून तर म्हणू शकत नाही. सगळ्यांना सुनबाईच्या हातचं काहीतरी खायचं आहे. त्यामुळे सगळेजण 2 दिवस तुझ्याच घरी राहतील. हो हो आई, काळजी करू नकोस. माझा फ्लॅट खूप मोठा आहे. सगळेजण अगदी आरामात राहतील. मग ठीक आहे. आता लग्न झालेलंच आहे तर सगळ्यांना घरी घेऊन चल. ठीक आहे बाबा, मी आत्ता व्यवस्था करतो. अजय मधूच्या वडिलांबरोबर बोलतो आणि काही वेळातच अजयचे सगळे नातेवाईक त्याच्या फ्लॅटवर येऊन पोहोचतात. पुढचे 2 दिवस सगळे नातेवाईक त्याच्याच घरी राहतात. सगळे नातेवाईक इथे राहिलेत. आता तुझा पहिला दिवस आहे स्वयंपाकाचा, त्यामुळे तुला गावाकडच्या सारखंच खाणं बनवावं लागेल, तेही मातीच्या चुलीवर. मला माहितीये तू शहरातली आहेस, तुला इथल्या पद्धतीचं खाणं येत असेल, तेही गॅस शेगडीवर. त्यामुळे मला जरा काळजी वाटतीये, पण मी तुझी काही मदतही करू शकत नाही. स्वयंपाकघरातलं सगळं काम तुला एकटीलाच करावं लागेल. ठीक आहे आई, तुम्ही काळजी करू नका, मी सगळं बनवीन. विमला, तू तुझ्या शहरी सुनबाईला चुलीवर खाणं बनवायला तर सांगितलंयस, पण तुला वाटतंय का की ती चुलीवर स्वयंपाक करेल म्हणून? आणि तेही आपल्या गावाकडच्या सारखं शुद्ध तुपातली पोळी भाजी? जाऊबाई, आता ते करावं तर लागेलच, रीतच आहे तशी. आता ही आहे शहरातली, पण मी सांगितलंय तिला. बघू आता काय करतीये. मधू स्वयंपाकघरात जाऊ लागते तेव्हाच अजय तिच्याकडे येतो. मधू, तू तयार आहेस ना? हो, मी तयार आहे. बस अजून थोडा वेळ. तू माझ्याबरोबर टेरेसवर चल, मला तिथे मातीची चूल करायची आहे. ठीक आहे, मी येतो तुझ्या बरोबर. अजयचे आईवडील आणि इतर नातेवाईक बसून बघत होते. मधू टेरेसवर जाते आणि तिथे एक मातीची चूल तयार करते. आता खाणं बनवण्याची वेळ होते. मधू साजूक तूप वापरून खूप छान भाजी तयार करते आणि तीही मातीच्या चुलीवर. विमला, भाजीचा सुगंध तर खूपच छान येतोय. हो, मलाही येतोय. आणि मी पाहिलंय सुनबाई चुलीवरच स्वयंपाक करतीये, तेही साजूक तूप वापरून. अरे मदन, स्वयंपाक व्हायला अजून किती वेळ लागेल? सगळे नातेवाईक विचारतायत, सुनबाईंच्या हातचं साजूक तुपातलं खाणं कधी खायला मिळणार? विमला, जरा जाऊन बघ बरं. सुनबाईला विचार अजून किती वेळ लागेल ते. हो, मी आत्ता जाऊन बघते. मधूचा सगळा स्वयंपाक तयार होता. आई, मला वाटलं आज पहिलाच दिवस आहे तर थोडी खीरही बनवावी, कारण प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गोडानेच होते ना. मी बरोबर बोलतीये ना आई? तेवढ्यात विमलाची जाऊबाई आणि नणंदही तिथे येते. वहिनी, मधू तर खूपच समजूतदार आहे. हिला तर चुलीवर सगळा स्वयंपाक करता आला. हो आत्या, मी जेव्हा लहान होते तेव्हा माझी आजी चुलीवरच पोळ्या करायची, म्हणून मी पण तिला बघूनच शिकले. आणि आजकाल तर आपण फोनवर बघूनही खूप गोष्टी शिकतो. काय, फोनमध्ये बघून? ते कसं? आई, ते आपण फक्त फोनवरती टाईप करायचं की मला ही भाजी कशी बनवायची आहे, मग फोन आपल्याला शिकवतो. आणि चुलीवरच्या खाण्याचे फायदे सुद्धा कळतात. फोनवर आपण काहीही बघू शकतो. अच्छा, मग चुलीवरच्या खाण्याचे काय काय फायदे आहेत, जरा आम्हाला पण तर कळू दे. चुलीवर बनलेल्या भाकरीची चव तर तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये, पण ती आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगली आहे. चुलीवरचं जेवण स्वादिष्ट तर असतंच, पण ते आरोग्यासाठीही खूप लाभदायक असतं. चुलीवर मंद जाळ असल्यामुळे भाजीतली पोषक तत्व टिकून राहतात आणि त्यामुळे तिची चव जास्त वाढते.
आणि हो, ज्यांना कोणाला पचनाचा त्रास असेल त्यांच्यासाठी चुलीवरची भाकरी हा उत्तम पर्याय आहे. ती अगदी सहज पचते, त्यामुळे अधूनमधून चुलीवरची भाकरी सुद्धा खायला हवीये. ती खूप फायदे देणारी असते. मी तर आता ठरवलंय. तसंही इथे टेरेसवर चूल बनवलीये. आता मी आठवड्यातून 1 दिवस याच्यावरच स्वयंपाक करणार. याच्यामुळे आरोग्यही चांगलं राहील. आपल्या या ज्ञानाने आणि चुलीवरच्या या माहितीने मधूने काही क्षणातच सगळ्यांचं मन जिंकलं. मधूने बनवलेल्या चुलीवरच्या स्वयंपाकाचं सगळेजण खूप कौतुक करतात आणि मधूने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी सुद्धा त्यांना पटतात. मधूचा असा मनमिळावू स्वभाव बघून तिच्या सासू सासऱ्यांचं तिच्याबद्दलचं मत पूर्णपणे बदललं होतं. ताई, हा प्रश्न बघ ना, कळतच नाहीये. कुठला? हा, अगं वेडे, हा तर किती इझी आहे. हे बघ, आधी यामध्ये ऍड करायचं आणि मग मायनस. सिंपल आहे. अगं हो ताई, तू तर किती पटकन केलंस आणि मी किती वेळ डोकं लढवत होते. खूप वेळा डोकं लढवण्याची गरजच नसते. जरा आपली नजर बदलली की प्रश्नच सुटलाच म्हणून समजायचा. बरोबर बोलतीयस तू ताई. अच्छा, मला सांग, तू कॉलेजचा फॉर्म भरलास का? नाही, मी नाही भरणार तो. मी तर दुसराच काहीतरी विचार करते. कसला विचार करतेयस? मला पण सांग. मला इथे गावात राहून नाही शिकायचंय. आपल्या गावात मला जो हवाय तो कोर्सही नाहीये आणि चांगले टीचर्स पण नाहीयेत. मला शहरात जाऊन शिकायचंय. काय ताई, तू शहरात जाणार आणि तुझ्या बरोबर कोण राहणार तिकडे? कोणी नाही, मी एकटी राहून अभ्यास करीन. काय, एकटी तू राहू शकशील ताई? हो, त्यात काय एवढं? अगं जर इथेच गावात राहायचं असेल तर 12वीत एवढे मार्क पाडून उपयोग काय मग? हो की नाही? ते ठीक आहे ताई, पण तुला आपल्या गावातले लोक माहितीयेत ना, मुलींना शाळेतच पाठवत नाहीत हे लोक, आणि तू तर शहरात जाऊन. बस, याच विचारांनी तर बेड्या घातल्यात ना आपल्याला. हे तर खरंच आहे ताई. एक सांगू ताई, शहरात जाऊन शिकण्यात मला काही वाईट दिसत नाहीये, पण तिथल्या वातावरणाची भीती वाटते. म्हणजे कशाची? ताई, माझी एक मैत्रीण सांगत होती की तिच्या मामाची एक मुलगी गावातून शहरात गेली होती शिकायला, पण तिकडे जाऊन ती 1 नंबरची घमंडी आणि आगाऊ झाली. आणि तुला माहितीये, ती सिगरेट पण ओढायला शिकली तिकडे ताई. मग काय झालं? शहरातलं जीवनच वेगळं आहे. लोक बदलतात तिकडे गेल्यावर. नाही ताई, तू शहरात गेलीस तर कधीच बदलू नकोस. असं बोलतीयस की जशी काही मी उद्याच चाललीये शहरात. अजून तर बाबांना पटवायचंय, जे सगळ्यात अवघड काम आहे. तू काळजी करू नकोस ताई, आपण दोघी मिळून बाबांना नक्कीच पटवू. सीमा आणि माला सख्या बहिणी होत्या. सीमा छोटी आणि माला मोठी होती. दोघीही अभ्यासात खूप हुशार होत्या. मालाने नुकतीच 12वीच्या परीक्षेत चांगले मार्क मिळवून बाजी मारली होती आणि तिला शहरात जाऊन बीकॉम करायचं होतं. तिचे वडील लालचंद यांची गावात बरीच जमीन होती. ते मालाला शहरात शिकण्यासाठी पाठवू शकत होते, पण तरीही त्यांना त्यासाठी पटवणं तितकं सोपं नव्हतं. काय, शहरात? नाही, मला जे काही करायचंय ते इथंच राहून कर. तिथे एकटी कशी राहशील? राहीन हो बाबा, मी सगळी चौकशी केलीये. कॉलेजचं एक हॉस्टेल पण आहे, तिथे स्टुडंट अगदी आरामात राहू शकतात. सगळं खूप छान आहे तिकडे. माझ्यावर विश्वास ठेवा बाबा, तिकडे गेल्यावर माझं आयुष्यच बदलून जाईल. बाळा, तुझ्या आईला तुझी गरज आहे आता. ती आता सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून थकलीये आणि तू तर तशीही अभ्यासात हुशारच आहेस. इथे गावात राहूनही खूप काही करू शकतेस. मग शहरात जायची काय गरज? गरज आहे बाबा, ताईची इच्छा आहे तशी शहरात जाऊन शिकण्याची. तुम्ही तिला जाऊ द्या आणि मी आहे ना तुमच्या बरोबर इथे. मी इथेच राहीन, वचन देते बाबा तुम्हाला. सीमाचं बोलणं ऐकून लालचंद मालाला शहरात शिकण्याची परवानगी देतात. माला शहरातल्या एका चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेते आणि तिथल्याच हॉस्टेलमध्ये राहून शिकायला लागते. ती गावातून शहरात आपलं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी गेली होती, पण हळूहळू तिच्यासाठी इतर गोष्टी जास्त महत्वाच्या झाल्या. सीमाची भीती खरी ठरत होती. माला शहरात जाऊन बदलत चालली होती. मला तयार राहा, आज रात्रीचा प्लॅन आहे. आपला गार्ड झोपल्यानंतर आपण सगळ्या जाऊया. अच्छा, ते ठीक आहे यार, पण उद्या एक्झाम आहे ग. अरे यार, तू आता नाटक करू नकोस. एक्झाम्स तरी येतच राहतात, पण डिस्को पार्टीची ही संधी तर मिळणार नाही ना सारखी सारखी. तू म्हणतीयस ते खरंच आहे. ठीक आहे, जाऊया मग. मित्रमैत्रिणींबरोबर फिरणं, पार्टी करणं मालाला आता आवडायला लागलं होतं. त्यामुळे तिचं अभ्यासात लक्षच लागत नव्हतं. तिचे मार्क्सही सतत कमी होत होते. ताई, मी नेटवर तुझी मार्कशीट पाहिली. तुझे मार्क्स तर खूपच कमी आहेत. हा, मग काय झालं? नेक्स्ट सेमिस्टरला ते कव्हर करीन मी. तू ही गोष्ट बाबांना तर सांगितली नाहीस ना? नाही ताई, अजून तर नाही सांगितली, पण त्यांनी विचारलं तर त्यांना सांगायला तर लागेलच ना. नाही, काही सांगायची गरज नाहीये. मी सुट्टीत घरी येईन तेव्हा सगळं सांभाळून घेईन. तू तुझं तोंड मी येईपर्यंत बंद ठेव, कळलं? चल, मी आता फोन ठेवते. माझ्या मैत्रिणी बोलावतायत मला. ताई, हे अजिबात बरोबर नाहीये. तू शहरात शिकायला गेलीयस की हे सगळं करायला? तू ना 1 नंबरची गावढळ आणि बावळट आहेस सीमा. शहरात राहायचं
करायचं तर हे सगळं करावंच लागतं. मित्रमैत्रिणींबरोबर थोडंसं ड्रिंक घेतलं तर काय झालं, काही चूक नाहीये यात. नाही ताई, जे चूक आहे ती चूकच आहे. तू परत इकडे ये. तसंही तुझं कॉलेज आता संपणारच आहे. तू वेडी आहेस का? मला गावाला अजिबात यायचं नाहीये परत. पण तू तिथे राहून तरी काय करशील? तुझे मार्क्स पण तेवढे चांगले नाहीयेत की तुला चांगली नोकरी मिळेल तिथे. मग काय झालं? अगं सीमा, मला खरं तर इथे आल्यानंतर कळालं की हे अभ्यास वगैरे करून काही उपयोग नाहीये. मी माझं लाईफ सेट केलं इथे. म्हणजे काय? अगं, माझ्या कॉलेजमध्ये एक मुलगा आहे राजीव. त्याचं प्रेम आहे माझ्यावर. त्याचे वडील खूप मोठे उद्योगपती आहेत. मला आता राजीव बरोबरच लग्न करायचंय. काय ताई, तू यासाठी गेली होतीस का शहरात? तुला तर तुझं करिअर करायचं होतं ना. आणि तसंही बाबा या लग्नासाठी तयार होणार नाहीत ताई. तयार नाही झाले तर नाही झाले. राजीव काहीही झालं तरी माझ्याशीच लग्न करणार आहे. समजलं तुला? आणि राहिला प्रश्न करिअरचा. एका श्रीमंत घरात लग्न होणार आहे, मग अजून काय पाहिजे? मी तर म्हणते तू पण शहाणी हो. हे गावात राहून तुला काही मिळणार नाहीये. माझ्या बरोबर इथे शहरात ये. तुझं ही लाईफ सेट होईल बघ. नाही ताई, तुलाच लखला बसू दे तुझं हे सगळं. मी इथेच गावात ठीक आहे. माला आपल्या घरच्यांच्या विरोधात जाऊन एका मंदिरात लग्न करते. तिचा नवरा राजीव वडिलांचा बिझनेस सांभाळत होता. एका श्रीमंत घराची सून झाल्यानंतर मालाने कधी मागे वळून पाहिलंच नाही. तिने साधा आपले आई वडील आणि बहिणीबद्दलही कोणाकडेच विचारपूस केली नाही. गावात कोणालाही तिच्या श्रीमंतीबद्दल कळू नये असं तिला वाटायचं की जेणेकरून तिचं स्टेटस खराब होईल. दुसरीकडे सीमाने गावात राहून केवळ आपलं शिक्षणच पूर्ण केलं नाही तर ती गावातल्या मुलांना शिकवण्याचंही काम करत होती. गावातल्या गरीब शेतकऱ्यांना सरकारच्या योजनांबद्दल माहितीही देण्याचं काम करायची. त्यामुळे ते शेतकरीही चांगलेच जाणते झाले होते. त्यामुळे गावाचीही प्रगती होत होती. सीमा बाळा, तुझ्यामुळे तर आपल्या गावाचा चेहराच बदलला. खरंच लालचंदजी, साक्षात सरस्वती आहे तुमची मुलगी. सीमाला आशीर्वाद देताना तिच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी होतं. सीमाला कळत होतं की तिच्या वडिलांच्या मनात नेमकं काय चाललंय ते. सीमासाठी ते खूप खुश होते, पण मालाची खूप आठवणही त्यांना यायची. पण तिला स्वतःलाच माहित नव्हतं की माला कुठे आहे आणि कशी आहे. असेच काही दिवस जात राहिले. सीमाने आपलं शिक्षण सुरूच ठेवलं होतं. ती आता स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. दुसरीकडे मालाच्या संसारात सारखेच खटके उडू लागले होते. राजीव, एवढं टेन्शन घेण्याची गरज नाहीये. पैशाची व्यवस्था होईल ना कुठून तरी. कुठून होईल? कसं होईल? माझी कंपनी डुबायची वेळ आली इथे आणि तू मला खोटा दिलासा देतेस. काय दुर्बुद्धी सुचली आणि मी तुझ्याशी लग्न केलं. पांचं म्हणणं ऐकलं असतं तर आज ही वेळ आली नसती माझ्यावर. काय म्हणायचंय म्हणजे तुला? मी काय केलंय? अगं, काहीच केलं नाही, हाच तर प्रॉब्लेम आहे ना. उगाच ओझं बनून माझ्या गळ्यात पडली. चांगलं मंत्र्याच्या मुलीचं स्थळ आलं होतं मला, पण नाही, माझ्या नशिबात तुलाच पोचण्याचं लिहिलं होतं ना. मला लवकर तयार हो, तुला माझ्या बरोबर बाहेर यायचंय. पण कुठे? मला कळालंय की आपल्या बँकेत एक नवीन मॅनेजर आलीये. लेडीजच आहे, त्यामुळे तू बोललीस तर जरा जास्त फरक पडेल. तू कसंही करून त्यांना पटव. काहीही झालं तरी आपलं कर्ज माफ झालं पाहिजे, समजलं? राजीव आणि माला बँकेत जातात. मोठ्या मुश्किलीने त्यांना बँक मॅनेजरची अपॉइंटमेंट मिळते. राजीव बोलण्यासाठी मालालाच पुढे पाठवतो. माला बँक मॅनेजरला बघताच तिचे डोळे मोठे होतात. ती आश्चर्याने बघत राहते. सीमा, तू? बँकेची नवीन मॅनेजर दुसरी तिसरी कोणी नसून मालाची बहीण सीमा होती. दोघी बहिणी इतक्या वर्षांनंतर एकमेकींच्या समोर आल्या होत्या, पण सगळं काही बदलून गेलं होतं. सीमा उच्च शिक्षण घेऊन आता बँक मॅनेजर झाली होती आणि माला त्याच बँकेची कर्जदार. सीमाने लगेच आपल्या खुर्चीतून उठून मालाला जवळ घेतलं. मालाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या, ज्यात तिचा अहंकारही वाहून गेला. पण राजीवने तिला जे करायला सांगितलं होतं ते काम ती करू शकली नाही. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.